सर्वांना सूचना आहे की कुणीही माझ्या चॅनलवरील कथा कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल. स्वागत आहे तुमचं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. शशी आणि चंद्रा भागामावशीच्या घरी गेले. ते उसातून बाहेर पडले आणि समोर भागामावशीचंच घर होतं. आणि त्याचवेळी पोलिसांची पोरसुद्धा मागवली होती ती आली. आणि शशीला बघून भागामावशीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, कुठे होतास रे लेकरा इतकी वर्ष? आपल्या भागामावशीला विसरलास की काय? असं म्हणून ती त्याच्या चेहऱ्यावरून पाठीवरून खूप प्रेमानं तिचे शेतात काम करून करून खरखरीत झालेले हात फिरवत होती. आणि शशीसुद्धा थोडा भावूक झाला आणि म्हणाला, मावशी, अगं तुला मी कसा विसरेल? माय मरो मावशी उरो असं म्हणतात, तसं तू माझी मावशी आहेस ना. माझी आई तर मला सोडून गेली, आता तूच माझी आहेस जेव्हा भावाची. आणि भागामावशी म्हणाली, मग आहेच मी तुझी मावशी, तुझ्या आईची. आणि माझी मैत्री लहानपणापासूनची होती बघ. दोघी पण लहानपणी खेळ खेळायचो, एकत्र झोपायचं, उठायचं. नक्की आम्ही दोघी मैत्रिणी आहे की सख्या बहिणी हेच कळत नव्हतं. कधी ती माझ्या घरी झोपायला असायची तर कधी मी तिच्या घरी झोपायला असायची, पण एकमेकींची संगत सोडत नव्हतो. तुला सांगते, तुझ्या आईचं लग्न झालं आणि ती या गावात आली. मी रडली आणि बापाला म्हणाले की ज्या गावात तिला दिली ना त्याच गावात माझं पण लग्न करा, नाहीतर मला लग्नच करायचं नाही. माझ्या बापानं पण आम्हा दोघीची ताटातूट होऊ दिली नाही आणि मी सुद्धा लग्न करून याच गावात आली बघ. आणि आम्ही आता आयुष्यभर एकत्र राहणार होतो, पण होत्याचं नव्हतं झालं आणि माझी जीवाभावाची मैत्रीण मला सोडून गेली. असं म्हणून भागामावशीनं डोळ्याला पदर लावला आणि म्हणाली, तिची लई कमी वाटते बघ, कारण तिनं मला आणि मी तिला सोडून दुसरी कुठलीच मैत्रीण केली नव्हती. शशीला आता रडायला आलं आणि चंद्राच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं त्या दोघींची मैत्रीचे किस्से ऐकून. मग काही वेळानं आपलं दुःख सावरून भागामावशी म्हणाली, पण लेकरा, तू अचानक इथं कसा काय आलास र? कुठं असतोस, काय करतोस, तू कशाला आलास इथं? आणि तो पाटलाचा पोरगा हरामी त्याच्याच बापाच्या वळणावर गेला. त्यानं तुझ्या वाड्यातली गाई गुरं सगळं घेऊन गेला बघ आणि शेताचा ताबा पण घेऊन बसलाय तुझ्या. शशी म्हणाला, मावशी, आता पण तोच मागं लागलाय आणि मी मुंबईला असतो. वाड्याची खूप आठवण आली म्हणून भेटायला आलो आणि तो मागे लागलाय माझ्या. मावशी म्हणाली, आणि पोलीस पण असतात बघ गस्त घालायला तुझ्या वाड्यावर. तशी चंद्रा म्हणाली, अथर्व, मग आता पण पोलीस येतील का? आणि भागामावशी चंद्राकडे बघून म्हणाली, अगं बाय, हे कोण म्हणायचं? माझं लक्षच नाही गेलं बघ. शशी म्हणाला, तुझी सून आहे असं समज, चंद्रा नाव आहे तिचं. भागामावशी हसली आणि म्हणाली, बरं बरं, असं आहे वय, या आधी आत या. असं म्हणून तिनं दोघांना आत घेतलं आणि दरवाजा लावला आणि म्हणाली, तुम्हाला भूक लागली असेल ना? तसा शशी म्हणाला, नाही, आणि चंद्रा म्हणाली, हो. मग भागामावशीनं हसूनच चुलीवरचं गरम गरम दुधाचं पातेलं तिच्या पदरानं पकडलं आणि 2 ताटामध्ये ते भाकरी इतका पापोद्रा आलेली साय बाजूला सरकवली आणि दूध वाढलं चंद्राच्या ताटात. आणि शशीच्या ताटात वाढताना मात्र ती सगळीच्या सगळी साय ओतली आणि त्यावर साखर टाकली आणि म्हणाली, खा. लहानपणी कसा यायचा माझ्याकडं दुधावरची साय खायला, तशी खा. कालवण केलंय पण लय तिखट आहे बघ, तुला तिखट चालत नाही ना, असं ती म्हणाली. आणि शशी त्या साईवर टाकलेली साखरेसहित तो घास उचलला आणि तोंडात घातला आणि त्याला तो खूप मलाईच्या पेढ्यासारखं चविष्ट लागलं. आणि लहानपणी जसं ते खाऊन तृप्त व्हायचा आणि ओठांवरून जीभ फिरवायचा, तसं शशीनं ओठांवरून आता जीभ फिरवली. आणि त्याचा तो आनंद बघून भागामावशीला खूप आनंद झाला. आणि चंद्राला त्या म्हणाल्या, बघ बरं का गं चंद्रा, ह्यो ना असाच यायचा लहानपणी माझ्याकडे दुधावरची साय खायला, आणि म्हणूनच असा राजबिंडा गोरा गोमटा दिसतोय बरं का. ते काही उगीच नाही, मी आणि त्याची आई असं 2-2 आयांनी त्याला तळहाताच्या फोडासारखा सांभाळलाय. आणि तिसरी आई म्हणजे त्याची थोरली चुलती, ती तर लय प्रेम करायची बघ त्याच्यावर. तर असा यो तुझा होणारा नवरा 3-3 आयांचा लोक आहे. मग आता तू कसा सांभाळायचा ते बघ. आणि चंद्रानं आता गालात गोड हसून हळूच त्याच्याकडे बघितलं आणि
साई खाल्लेल्या त्याच्या बोटाकडे बघितलं आणि जीभ चाटली. आणि शशीनं मावशीचं लक्ष नाही ते बघून ती खरकटी बोटं तिच्या तोंडामध्ये घातली. आणि चंद्राने त्याच्याकडे लाजून डोळे मोठे करून बघितलं. आणि शशीनं हळूच हसून तिला डोळा मारला. आणि चंद्रानं तो उरल्या सुरल्या त्याच्या उष्ट्या साईचा घास खाल्ला त्याच्या हातून. आणि तिलासुद्धा छान वाटलं. मग दोघांनासुद्धा भाकरी खायला वाढली मावशीनं. दोघांनी पोटभर खाल्लं. आणि किती आपुलकी आहे ना या गावामध्ये शशीविषयी सगळ्यांनाच, असं तिला वाटलं. आणि त्याला काय इतकी आठवण यायची गावाची हे तिला आता कळलं. इतके दिवस त्याला आठवण येत नव्हती, पण चंद्राने रोंगीचा विषय काढला, तिच्या गावाचा विषय काढला आणि शशीच्या मनाच्या कोपऱ्यात लपलेलं त्याचं गाव त्याच्या डोळ्यासमोर आलं. आणि एकदा तरी आपलं गाव बघावं म्हणून तो आला होता. आणि आता दोघेही शेवटचा घास खातच होते इतक्यात दारावर टकटक वाजली आणि तिघेही घाबरले. आणि बाहेरून पाटलाच्या पोराचा आवाज आला, भागाबाई, ओ भागाबाई, दार उघडा, पोलीस आले, दार उघडा. तशी भागा मावशी घाबरली आणि म्हणाली, अगं बया, ह्यो त्या पाटलाच्या पोराचा आवाज आहे. आणि पोलिसांना घेऊन आला का काय तो? आता कसं करायचं? लेकरा, तू माझ्याकडं आला आणि पोलिसांच्या हातात घावला, हे माझ्याकडनं सहन नाही व्हायचं. असं म्हणून ती रडायला लागली. शशी म्हणाला, मावशी रडू नको, जे व्हायचं ते होऊ दे, शेवटी नशीब, दुसरं काय. चंद्रा आता इकडे तिकडे बघत होती, पण भागा मावशीच्या घराला कुठेच लपायला जागा नव्हती. एकच दार असलेलं ते मोठं घर होतं. बाजूलाच बाजरीची गव्हाची अशी 2 मोठ्या कणगी होत्या आणि गरजेपुरतं सामान होतं. आणि चंद्रा म्हणाली, मावशी तुम्ही घाबरू नका. आणि चंद्राला म्हणाली, तू उठ, आता मी सांगते तसं कर. शशी म्हणाला, चंद्रा राहू दे, अगं पळून पळून किती पळू, आता बहुतेक पोलीस पकडतीलच, मी थकलोय आता. चंद्रा म्हणाले, असा कसा थकलास? माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुझ्या केसाला पण धक्का नाही लागू देणार मी. तसाच प्रसंग आला तर त्या पोलिसाचा पण जीव घेईन, पण तुला सापडू देणार नाही. अरे उठ की लवकर, असं म्हणून तिनं त्याला उठवलं. आणि चंद्रानं आता ती कणगी उघडली आणि त्याच्यात शशीला लपायला लावलं. त्याचे बूटसुद्धा त्याच्यात टाकले आणि स्वतः दुसऱ्या कणगीमध्ये लपली. लपता लपता तिचं लक्ष खरकट्या ताटांकडे गेलं आणि ती म्हणाली, मावशी, ती ताटं तेवढी एकात एक घालून पाणी भरून ठेवा. 2 ताटं आहेत असं दिसू देऊ नका. मावशीनं सुद्धा तसंच केलं. आणि मग शशी चंद्रा दोघेही त्या कणगीमध्ये लपले आणि कणगीच्या वर असलेल्या छिद्रातून त्यांना बाहेरचं सगळं दिसत होतं. आणि हे सगळं काही सेकंदातच केलं चंद्रानं. आणि भागा मावशीनं दार उघडलं. पाटलाचा पोरगा म्हणाला, भागाबाई, इथं कोण आलं होतं का? आणि दार उघडायला काय इतका उशीर लावला? भागा मावशी म्हणाली, डोकं दुखतंय म्हणून झोपली होती. तसं पोलिसांना आत डोकावलं तर तिथं अंथरून टाकलेलं होतंच. आणि संशयास्पदरित्या इकडे तिकडे बघितलं, पण त्याला काहीच दिसलं नाही. बाहेर पडायला सुद्धा दुसरी जागा नव्हती. याचा अर्थ इथं कोणी आलंच नाही असं त्यांना वाटलं. आणि ते पुढच्या घरी चौकशी करायला निघून गेले. आणि जाता जाता पोलीस म्हणाले, पाटील, तुम्हाला नक्की माहीत आहे ना ते दोघे इथे वस्तीतच आले असतील? नाहीतर बाहेरच्या बाहेर शेतातून तो सटकून गेला नसेल ना? आता भागा मावशीनं पुन्हा दार लावलं आणि शशी चंद्राला उठवणार इतक्यात पुन्हा दार वाजलं. आणि ती खूप वैतागल्यासारखंच केलं आणि दार उघडून म्हणाली, काय तुम्ही माणसं आहे की कोण? आजारी माणसाला झोपू देता की नाही? असं म्हणून तिनं समोर बघितलं तर समोर शशीचा जिगरी दोस्त होता. त्याचं नाव पंकज होतं. आणि तो म्हणाला, भागा मावशी, अगं शशी आला आहे का? मी मगाशी त्याला इथं बघितला. पोलिसांना माझ्याकडे पण चौकशी केली, पण मी त्यांना सांगितलं शेताकडे जा आणि त्यांची दिशाभूल करून पाठवलं. आता बसतील शेतामध्ये बोंबलत फिरत दिवसभर शशीला शोधत. तसं भागा मावशीनं त्याला पण आत घेतलं आणि दार लावलं. चंद्रा आणि शशीला बाहेर काढलं. पंकज आणि शशी एकमेकांना कडकडून भेटले. आणि शशीला तर आता खूप खूप आनंद होत होता. इतकं संकट होतं डोक्यावर तरीसुद्धा त्याची पर्वा त्याला नव्हतीच. पण जेव्हा भावाची एक एक माणसं भेटत होती त्यातच त्याला समाधान वाटत होतं. आणि इतकी रिस्क घेऊन गावी आलो याचंही सार्थक झाल्यासारखं त्याला वाटत होतं.
आणि पंकजने शशीला कडकडून मिठी मारली आणि मिठी सोडताना चंद्राकडे बघून म्हणाला, वहिनी आहे नाही? आणि शशी म्हणाला, हो, पण तू कसं ओळखलं? पंकज म्हणाला, इतक्या रिस्कमध्ये सोबत कोण असतं? फक्त प्रेमळ बायको. आणि शशी चंद्राचं कौतुक करत म्हणाला, ती फक्त बायको नाही, वाघीण आहे. तिच्यामुळेच अनेक संकटातून वाचलो आहे मी. आणि आता भागा मावशी म्हणाल्या, लेकरा तू पटकन इथनं निघ आणि मुंबईला जा, इथं परत येऊ नको. आणि पंकज म्हणाला, हो, तू माझी गाडी घेऊन जा. मगाशी पोलीस आणि तो पाटलाचा पोरगा चर्चा करत होते. तुझी गाडी पण तिकडेच राहिली ना? आणि तुझी बॅगसुद्धा त्यांच्याकडे आहे. शशी म्हणाला, पंकज माझं एक काम करशील? पंकज म्हणाला, बोल, काय करू? शशी म्हणाला, पोलीस त्या गाडीपर्यंत पोहोचायच्या आधी ती पेटवून दे. ती कोणाच्याही हाताला सापडता कामा नये, नाहीतर त्या गाडीच्या नंबरवरून ते मुंबईमध्ये येतील. गाडीची चावी माझ्याकडेच आहे. याचा अर्थ ती तिथून कोणीही घेऊन गेलं नाही. पाटलाच्या पोरानं तिचा नंबर जर नसेल ना पाठ केला तर अतिउत्तम. आणि पंकज म्हणाला, त्या ठोकळ्याला कुठं वाचता येतंय? कुठं एवढी अक्कल आहे त्याला? बाप जितका हुशार होता त्याच्या निम्म्या पण हुशार नाही तो. आत्ता जातो आणि देतो गाडी पेटवून, असं म्हणून पंकज गेला आणि त्यानं गाडीतलंच पेट्रोल काढून गाडी पेटवून दिली आणि उसातून मधोमध आगीचे लोळ बाहेर पडायला लागले. मग आता शशी आणि चंद्रा दिवसा तर इथून बाहेर पडू शकत नव्हते आणि पोलिसांना ते सापडतही नाहीत. आणि पोलीस वैतागून म्हणाले, नक्की तो आलाय का तरी? तुम्हाला भास झालाय पाटील. आणि पाटलाचा पोरगा म्हणाला, तो आला होता, तुम्ही पाहिजे तर वाड्यात जाऊन बघा. आणि पोलीस वाड्यामध्ये गेले आणि कुठे कोणीतरी इथं आलं होतं अशी त्यांना खात्री वाटली तिथल्या खानाखुना बघून. आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं कसून तपास करायला सुरुवात केली गावातच. आणि यावेळी सगळीकडे शोधायचं, घरातला कोपरानं कोपरा शोधा अशी ऑर्डर दिली पोलिसांनी. आणि मग दिवस मावळण्याच्या वेळेला एक हवालदार भागाबाईच्या घरापाशी आला आणि तिच्या घरात शिरला आणि कणग्या तपासायला लागला. पण त्याला त्या कणगीत काहीच सापडलं नाही. पण तोंडावर पदर घेतलेली एक तरुण मुलगी मात्र चुलीपुढं बसली होती आणि हवालदार तिला म्हणाले, तुझा चेहरा दाखव. ती आता चेहरा दाखवत नव्हती. तिचे गोरे नाजूक पाय आणि हात त्याला दिसत होते आणि तो म्हणत होता, चेहरा दाखव, ए मुली तुझा चेहरा दाखव. आणि आता ती चंद्रा होती आणि ती आणखीनच डोक्यावर पदर घेऊन बसली. हवालदाराला आणखीनच संशय आला आणि तो म्हणाला, आता उघडतेस की नाही तोंड? आणि चंद्रा घाबरत घाबरत चेहरा उघडणार इतक्यात भागा मावशी आली आणि तिनं पुन्हा तिचा चेहरा झाकला आणि म्हणाली, साहेब, तुम्हाला काय कळतं का नाही? अहो, नवी नवरी आहे ती, तिचं तोंड अगोदर तिच्या नवऱ्यानं बघायचं असतं का तिनं तुम्हाला तोंड दाखवत फिरायचं का? तुम्हासनी काही कळतं की नाही हो? तसा तो हवालदार गप्प बसला आणि म्हणाला, मी फक्त कोण आहे ते बघत होतो. नवीन आहे का या गावात? भागा मावशी म्हणाली, तसं तर तुम्ही पण या गावात नवीनच दिसत आहे की, म्हणून तुम्हाला माहीत नाही काय? आणि मी म्हणते, मी तुम्हाला का सांगत बसू की ती माझी कोण आहे? तुम्ही तुमची झडती घ्या, त्या कणग्या बघा, ती पोती बघा, आणि जो पळाला आहे ना तो गडी माणूस आहे, बाई नाही. मग बाई माणसाचं तोंड कशाला बघायचं म्हणते मी? आणि तो हवालदार आता गुपचूपच बाहेर आला. ते घरात त्याला काहीच सापडलं नाही आणि तो निघून गेला. आता रात्र खूप झाली आणि 2 हवालदार वाड्याभोवती ठेवले आणि पोलीस निघून गेले. आणि हे सांगण्यासाठी पंकज आला आणि भागा मावशीला म्हणाला, भागा मावशी, अगं पण शशी कुठे आहे? सगळीकडे शोधला, कुठंच नाही सापडला. पोलीस इथं पण आलं असतील ना, तर सापडलं नाही ना? आणि भागा मावशी म्हणाल्या, तूच सांग बरं, कुठं असेल शशी? पंकज म्हणाला, म्हणजे आता तू कुठे लपवलास त्याला मला काय माहीत? भागा मावशी म्हणाल्या, अरे लहानपणी तुम्ही दोघं लपाछपी खेळायला यायचा, तेव्हा शशी कोणाच्या बापाला पण कल्पना वाटणार नाही कुठे लपला आहे, अशा ठिकाणी जाऊन लपायचा. लहानपणी दोघे असेच खेळ खेळायचे. शेवटपर्यंत शशी कुठे लपतो हे त्याला माहीत नसायचं आणि पंकज कंटाळून हरलो म्हणायचा आणि मग शशी बाहेर यायचा. तसाच आताही शशी भागा मावशीच्या कोंबड्या आणि नवी जन्मलेली शेळीची करडं डालायचा मोठा झाप होता ना, ज्यामध्ये अख्खा माणूस बसू शकतो, त्या झापाखालनं बाहेर निघाला आणि पाठीमागून त्यानं पंकजला धप्पा घातला. तसं पंकजनं मागं बघितलं आणि चकित होऊनच खूप हसायला लागला आणि म्हणाला, चोरा, आत्ता कळलं मला, तो माझ्या पायातच लपला होता का? पण चल, आता पटकन चावी घे आणि गाडी घेऊन निघ बरं. असं म्हणून पंकजने त्याच्या हातात चावी दिली. चंद्रासुद्धा बाहेर आली. दोघेही गाडीवर बसले आणि त्या दोघांचा निरोप घेऊन निघाले. आता गावाच्या वेशीवर वाटेतच त्यांना पाटलाचा एक माणूस दिसला की गस्त घालणारा. अंधारात कोण गाडीवर आहे त्याला दिसलंच नाही.
त्यानं चौकशीसुद्धा केली नाही. कंटाळा होता दिवसभर शशीची वाट बघून बघून. पण शशीनं मात्र जाता जाता त्याच्या पेकाटात एक लाथ घातली आणि धूम ठोकून निघून गेला मुंबईच्या दिशेनं. आणि चंद्रा खूप हसली.